नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटी ग्रुप ऑफ एज्युकेशनमध्ये स्वागत आहे आपलं. मुलांनो, आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. बघा, कथालेखन. आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आपल्या कृतीपुस्तिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 किंवा कृती क्रमांक 5 जी आहे याच्यामध्ये आपल्याला 3 कृती विचारल्या जातात. कोणत्या कोणत्या? तर बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथालेखन. मग या 3 पैकी आपल्याला किती सोडवायचे असतात? 2. बरोबर आहे. पैकी आपण बातमी लेखन आणि जाहिरात लेखन मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कथालेखन या भागाला सुरुवात करणार आहोत. आणि हाही भाग आपल्याला किंवा हाही घटक आपल्याला किती गुणांसाठी आहे? तर 5 गुणांसाठी आहे. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी आपण कथालेखनाला सुरुवात करत आहोत. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन यापैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्यात. ठीक आहे. 2 कृती, एकूण गुण 10, म्हणजेच एक कृती किती गुणांसाठी? तर 5 गुणांसाठी. ठीक आहे. मग आता कथालेखन करत असताना कोणकोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत? ठीक आहे. आता हा मुलांनो भाग तुमच्या पुस्तकामध्ये, म्हणजे हा चार्ट जो आहे तो पुस्तकामध्ये आहेच. इथं तुमच्या बघा, वाचन करताना किंवा बघताना लक्षात येणार नसेल तरी मी सांगते तुम्हाला इथले मुद्दे. काय सांगितले? कथालेखनाचे महत्त्वाचे घटक जाणून घेण्यासाठी कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे? तर बघा बरं, पहिल्यांदा कथेचं शीर्षक फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कल्पकता, तुमच्याजवळ कल्पकता म्हणजे तुम्ही कल्पना करून तुमच्याकडच्या आयडियाज तिथं वापरून कथा लिहिणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. मग इथं कशा पद्धतीने मुद्दे दिलेत बघा. ज्यावेळेला तुम्हाला एखादा विषय दिला जातो, म्हणजे कथाबीज त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. जसं कथाबीज याचा अर्थ काय? जसं बघा, एखादं रोपटं, ज्यावेळेला त्या रोपाचं रूपांतर जेव्हा झाडामध्ये होत असतं, बरोबर आहे. मग त्या रोपटंसुद्धा आपण काय करतो? एक बारीकशी बी लावूनच ते म्हणजे हे करतो, बरोबर आहे, वाढवतो. ठीक आहे. मग एवढंसं रोपटं पण नंतर, एवढंसं बी पण नंतर मात्र झाड केवढं मोठं झालेलं आहे. तसंच या ठिकाणी आहे. बीज, कथेचं बीज अगदी छोटंसं, पण त्याची मात्र आपल्याला मोठी विस्तृत काय करायची असते? कथा तयार करायची असते त्या कथा बीजावरून. ठीक आहे. मग कथेची सुरुवात फार महत्त्वाची आहे. कथेमधले घटना, स्थळ हेही मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे. कथेमध्ये पात्र, कोणती पात्र, त्यांना नावं काय द्यायची हे आपणच ठरवायचं आहे. कथेचं लेखन करताना नेहमी भूतकाळात करायचं. आणखीन काय बघा, त्या पात्रांचे स्वभाव. ठीक आहे. म्हणजे आपण जी पात्र घेणार आहोत, एखादा मुलगा घेतला, शाळेतले मित्र घेतले, मग त्यांचे स्वभाव कसे असतात? ठीक आहे. त्या गोष्टी तिथं लिहिणं गरजेचं आहे. त्या पात्रांमधला संवाद पुढं या ठिकाणी एकमेकांमध्ये गुंफत जाऊन, म्हणजे तो संवाद वाढवत जाऊन कथा लिहिणं. ठीक आहे. नंतर विषयाला अनुसरून भाषा हवी आहे. नंतर कथेचा व्यवस्थित शेवट करणं आवश्यक आहे. म्हणजे कथेची सुरुवात आणि शेवट यांची सांगड पण घालता आली पाहिजे. नाहीतर सुरुवात वेगळी, शेवट वेगळा असं होता कामा नये. आणि मग तात्पर्य, कथेतून काय या ठिकाणी बोध मिळाला, ठीक आहे, किंवा काय संदेश मिळाला ते लिहिणं म्हणजे आवश्यक जरी नसलं तरी पण लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. बघ, या ठिकाणी कथेची रचना. आता मुद्दे अभ्यासल्यानंतर जी आपण कथा लिहितो ती 3 मुद्द्यांमध्ये विभागणं गरजेचं आहे. कोणत्या 3 मुद्द्यांमध्ये? कथेचा प्रारंभ, कथेचा मध्य आणि कथेचा शेवट. येते लक्षात? प्रारंभ म्हणजे सुरुवात करणं, म्हणजे कथेची सुरुवात करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवातीला काय लिहायचं असते? कथेचा विषय जो आहे, शीर्षक जे आहे, त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं आहे? लिहित जायचं आहे. आणि नंतर ती सुरुवात जी आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही मध्य लिहायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे एकमेकांमध्ये एक विषय गुंफत जाऊन कथा काय करायची आहे? फुलवत न्यायची आहे. आणि तशा पद्धतीनं शेवट पण या ठिकाणी करायचा असतो. नंतर कथेतील घटना आणि पात्र. आता घटना आणि पात्र, विषयानुसार पात्र, कोणती पात्र घ्यायची, त्यांना नावं काय द्यायची. बघा, विषयानुसार घटना कोठे घडतायत, किती घडतायत. सुसंगत स्थळ, एखादंच ठिकाण पण दिलं पाहिजे ना, बरोबर आहे. म्हणजे मुद्दे समजा दिले तर कुठं ती घटना घडते आपणच आपली कल्पना करून त्या ठिकाणी काय करायचं असते? लिहायचं असते. नंतर बघा, आता कथेतील संवाद आणि भाषा. कथा विषयाला अनुसरून भाषा पाहिजे. अलंकारिक भाषा हवी आहे. योग्य विरामचिन्हांचा वापर करणं आवश्यक आहे. नंतर पात्रांच्या वैशिष्ट्यानुसार भाषा पाहिजे. ठीक आहे. वाक्प्रचार म्हणींचा सुद्धा सुयोग्य वापर करणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा बघा, शीर्षक, तात्पर्य. संपूर्ण कथेचा आशय हा त्या शीर्षकामधून व्यक्त झाला पाहिजे.
आणि त्या कथेमधून काय बोध मिळाला, काय संदेश मिळाला हे तात्पर्यामधून लक्षात आलं पाहिजे. येते लक्षात. त्यामुळे शीर्षक, तात्पर्य ह्या गोष्टींवरूनच कथा काय आहे हे समजू शकतं. आता बघा, प्रश्नपत्रिकेतील किंवा कृतीपत्रिकेमधील कथा लेखन, नियोजित कृती म्हणजे कथा लेखनासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकाराने म्हणजे त्या कृती विचारल्या जाऊ शकतात. पहिल्यांदा काय बघा, एकतर कथाबीजावरून कथालेखन. कथाबीज म्हणजे 2-3 ओळी दिल्या जातात की त्या ओळी वाचून लक्षात येतं की बाबा कशाबद्दल ही आहे कथा, आणि त्या ओळींचा अंदाज लक्षात घेऊन ते कल्पना, आयडिया मनामध्ये या ठिकाणी करून तुम्ही ती कथा काय करायची आहे, लिहायची असते. ठीक आहे. नंतर बघा, शीर्षकावरून कथालेखन. फक्त नाव दिलं जातं आणि मग तुम्ही ती कथा लिहायची असते. त्या नावावरूनच तो शीर्षक लक्षात घेऊन त्याचा अर्थ काय असेल तो अर्थ लक्षात घेऊन तुम्ही काय करायची असते, ती कथा फुलवत जायची असते. दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. शब्द लिहायचे असतात, म्हणजे शब्द दिलेले असतात आणि ते शब्द वाचून लक्षात तुम्ही घ्यायचे नेमकी कथा कशाबद्दलची असणार आहे. ठीक आहे. तर तसं कथालेखन करायचं आहे. नंतर मुद्द्यांवरून कथालेखन. मुद्दे दिले जातात आणि मग तुम्हाला त्या पद्धतीनं मुद्दे वाचून काय नेमकी घटना आहे, ठीक आहे, कशाविषयी कथा आहे याची कल्पना करून तुम्हाला कथा लिहायची असते. किंवा अपूर्ण कथा पूर्ण करणे. याच्यामध्ये 2 भाग येतात. एक तर कथेचा पूर्वार्ध दिला जातो तुम्हाला परीक्षेमध्ये, सुरुवात दिली जाते 4-5 ओळींची, आणि नंतर वाचून काय पुढं घडू शकतं ते तुम्ही लिहायचं. येते लक्षात. इथं मात्र पूर्वार्ध जरी सेम असला बघा, किंवा कुठली गोष्ट घ्या, कथाबीज जरी सारखं असलं, शीर्षक जरी सगळ्यांसाठी कॉमन असलं, शब्द जरी सगळ्यांसाठी कॉमन असले, मुद्दे जरी सगळ्यांसाठी कॉमन असले, कथेचा पूर्वार्ध किंवा कथेचा उत्तरार्ध जरी कॉमन असला तरी प्रत्येकाच्या कल्पना किंवा प्रत्येकाची विचारक्षमता, विचारशैली किंवा लेखन कौशल्य वेगवेगळं असणार आहे. आयडियाज वेगवेगळे असणार आहेत. समजते तुम्हाला. त्यामुळे प्रत्येक जण काय करणार आहे, आपल्या पद्धतीनं कथा लिहिणार आहे. मग कथेचा पूर्वार्ध लक्षात घ्यायचा आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा शेवट होऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारे तो कथा लिहिणार आहे पूर्वार्ध वाचून. बरोबर आहे. नंतर बघा, कथेचा उत्तरार्ध शेवट दिला जातो आणि तुम्ही काय करायचं असतो तर सुरुवातीपासून ती कथा लिहायची असते. मग ती सुरुवात आणि शेवट यांची पण सांगड तिथं घालता आली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय केल्या जातात, बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये कृती विचारल्या जाऊ शकतात. कोणती एक विचारली जाते म्हणजे. ठीक आहे. तर आता आपण एक प्रकार बघूयात. पहिला प्रकार आहे कथाबीज यावरून कथालेखन. बघा बरं, कथाबीज म्हणजे काय. कथाबीज म्हणजे कथेचा आशय किंवा बघा विषय गाभा. कळते. म्हणजेच कथाबीज याचा अर्थ काय, कथेचं बी. मी मगाशीच सांगितलं. बघा बरं, आपण जमिनीमध्ये बी रुजत घालतो, बरोबर आहे. नंतर त्याला अंकुर येतो आणि अंकुराचं रूपांतर रोपट्यामध्ये, नंतर विशाल झाडामध्ये होतं. ठीक आहे. म्हणजे तो विशाल वृक्ष जो आहे किंवा झाड जे आहे ते सूक्ष्म रूपामध्ये त्या बीमध्ये असते, बरोबर आहे. मग बी मधलं ते झाड आपल्याला दिसतंय का, तर दिसत नाही, पण तिथं असतंय की नाही ते. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रुजत घातल्यानंतर अंकुर फुटून त्याचं मोठ्या झाडात रूपांतर झाले. मग तसंच कथाबीजात सुद्धा कथा असते. येते लक्षात. ती स्पष्टपणे शब्दात मांडलेली मात्र नसते, ती तुम्ही मांडायची असते. कथाबीज यातील कथा आपण शोधायची असते आणि शब्दात मांडायची असते. येते लक्षात तुम्हाला. कथाबीज म्हणजे काय लिहून घ्या मुलांनो, हे तुम्ही वहीमध्ये मुद्दे जे सगळे आहेत ते. ठीक आहे. आता बघा महत्त्वाचे मुद्दे. कथाबीजावरून कथा लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर कथाबीज वाचायचं, मग ते वाचल्यानंतर कथानक काय बरं असेल याची मग आपणच मनोमन कल्पना करायची. मग घटना, प्रसंग यांची कल्पना करायची. कुठं बरं घडली असेल, आपण कुठली घटना किंवा कुठला प्रसंग असं आपण आठवून किंवा कल्पना करून काय करायचं, मनोमन सगळं विचार करायचा आहे. मग ती कल्पना करायची आणि मग त्या घटना प्रसंगामध्ये गुंतलेल्या माणसांची पण मग कल्पना करायची. ठिकाण एकदा ठरलं की माणसं कुठली, पात्र कुठली, बरोबर आहे. आणि मग तुमच्या कल्पनेनुसार घटना प्रसंग ज्या क्रमाने घडले असतील त्या क्रमाने मग तुम्ही लिहायला सुरुवात करायची. येते लक्षात. नंतर कथाबीज एकच जरी असलं तरी वाचल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला मात्र वेगळी कल्पना सुचणार आहे. म्हणजे कथाबीज काय होणार आहे या ठिकाणी वाचल्यानंतर तुम्हाला काय कथा प्रत्येकाला वेगवेगळी या ठिकाणी सुचणार आहे. ठीक आहे. कथेच्या आशयानुसार कथेला काय करा, शीर्षक द्या.
मग सगळ्यात शेवटी कथेच्या आशयानुसार तुमची कथा लिहून झाल्यानंतर काय शीर्षक देऊ शकतो आपण, तर तसं विचार करून शीर्षक द्यायचं आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रकार. पहिला प्रकार तुमच्या लक्षात आलेला असणार आहे व्यवस्थित अगदी. कथाबीजावरून कथालेखन म्हणजे काय ते सांगितलं. कथाबीजावरून कथालेखन करत असताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आणि कशा प्रकारे कथा लिहायची, तर ते मुद्दे अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहे. आता शीर्षक दिल्यानंतर कशा पद्धतीनं कथालेखन करायचंय बघा बरं. शीर्षकाचा मतितार्थ समजून घ्यायचा, कारण शीर्षक काय आहे हे वाचल्यानंतर त्या शीर्षकाचा अर्थ समजणं फार गरजेचं आहे. शीर्षकाच्या अर्थाला समर्पक कथा लिहिणे. शीर्षकाच्या अर्थाला काय करायचे, समर्पक कथा लिहायची आहे. शीर्षकाचा अर्थ एकदा आपल्या लक्षात आला की त्या अनुषंगाने कथा लिहिता येते. कथा शीर्षकातच दडलेली असते, तिचा फक्त आपण काय करायचा असतोय, शोध घ्यायचा असतोय. कथा शीर्षकातच दडलेली असते ना. शीर्षक वाचल्यावर आपल्याला आयडिया सुचणार आहे, बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी तशा पद्धतीनं त्या कल्पनेचा शोध घेऊन आपण ती कथा काय करायची, तयार करायची असते. थोडक्यात साध्या सोप्या शब्दामध्ये काय करायचे आहे, ती गोष्ट सांगायची आहे. कळाला दुसरा मुद्दा. काय बघितलं आपण, शीर्षकावरून कथालेखन. तिसरा मुद्दा, दिलेल्या शब्दावरून कथालेखन. आता तुम्हाला जर समजा कृतीपत्रिकेमध्ये शब्द दिले तर त्या शब्दांवरून कसं लेखन करायचं कथेचं, ठीक आहे. कथा कशी लिहायची, तर बघा महत्त्वाचे मुद्दे. पहिल्यांदा दिलेले शब्द नीट वाचायचे. शब्द काय आहेत, शब्द वाचल्यावर आपल्या मनामध्ये 100% काही ना काहीतरी विचार येतोच, कल्पना येते, आयडिया सुचते आपल्याला, ठीक आहे. म्हणजे त्यातील परस्पर संबंध मग आपण समजून घ्यायचा आहे, लक्षात येतो तुमच्या तो वाचल्यानंतर. मग शब्दात घडलेली गोष्ट तुम्ही मग काय करायची आहे, या ठिकाणी मनात तयार करायची आहे. त्या शब्दांपासून जी गोष्ट घडणार आहे ती तुम्ही मनात तयार करायची आहे आणि मग शब्दांच्या आधारे व्यवस्थित समर्पक गोष्ट थोडक्यामध्ये तुम्ही लिहायची आहे. आणि मग नंतर शेवटी सगळ्यात काय करायचंय, शीर्षक लिहायचंय. कथाबीजाला किंवा या ठिकाणी दिलेल्या शब्दावरून कथालेखन शीर्षक गरजेचं आहे. शीर्षकावरून कथालेखन करताना मुळातच शीर्षक असतं, ते शीर्षक हेडलाईनला लिहायचं आणि मग कथा लिहायची. इथं शीर्षक दिलेलं नाही आहे ना, शब्दांवरून फक्त शब्द दिलेत आणि मग तुम्हाला कथा लिहायची, बरोबर आहे. मग इथं मात्र तुम्ही काय करायचं आहे, ते शीर्षक लक्षात घेऊन तुम्ही शब्द लक्षात घेऊन शीर्षक तयार करायचं आहे आणि मग कथा लिहायची शब्दांच्या आधारे. आता चौथा मुद्दा बघा बरं काय आहे, तर मुद्द्यांवरून कथा लेखन. आता मुद्द्यांवरून कथा लेखन करत असताना मुलांनो काय लक्षात घ्यायचंय बघा बरं, कोणते कोणते मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, मुद्दे नीट वाचून त्यातील गोष्टींचा आराखडा समजून घ्या. म्हणजे मुद्दे नीट वाचायचे आहेत, समजते, कारण मुद्दे दिलेत ना, एक 5-7 मुद्दे असतील. मग काय मुद्दे आहेत ते नीट वाचायचे आहेत, तो आराखडा लक्षात घ्यायचा आहे. मुद्दे वाचल्यानंतर पुन्हा तुमच्या मनामध्ये कल्पना तयार होणार आहे, आयडिया येणार आहे की कशाबद्दलची कथा असणार आहे. मुद्द्यांच्या आधारे गोष्टीला योग्य ती मग गती द्यायची. म्हणजे काय, आपल्याला कळतंय हा मुद्दा, त्याच्यानंतर ही घटना, त्याच्यानंतर ती घटना, आपल्याला मग ते गती देणं म्हणजेच लिहिणं जमणार आहे, विचार करणं जमणार आहे. आवश्यक ते छोटे छोटे संवाद लिहायचे आहेत. पुढचा बघा, मुद्द्यांनुसार गोष्ट प्रवाही करा. म्हणजे पुढं लिहित जायचंय. पहिला मुद्दा 1-2-4 ओळी त्याच्या अनुषंगाने, दुसरा मुद्दा त्याच्या अनुषंगाने 1-3-4 ओळी, कथा कशी एकमेकांमध्ये फुलवत जायचे त्या मुद्द्यांच्या आधारे, हे आपल्या तिथं लक्षात येणार आहे. परिणामकारक शेवट लिहायचा आहे. शेवट कसा पाहिजे, परिणामकारक पाहिजे, अतिशय सुंदर असा पाहिजे. आणि मग सगळ्यात शेवटी काय, गोष्टीला शीर्षक सुचवायचंय. शीर्षक पाहिजेच आहे, कारण का, तर इथं मुद्दे दिलेत ना, शीर्षक कुठं दिले, कथेला शीर्षक असणं फार गरजेचं आहे मुलांनो, ठीक आहे. आता पाचवा प्रकार म्हणजे पाचवी कृती आपली काय आहे, अपूर्ण कथेचा उत्तरार्ध लिहून कथालेखन करा. म्हणजे आता पूर्वार्ध दिलाय आणि तुम्हाला काय लिहायचं आहे, उत्तरार्ध लिहायचं आहे, बरोबर आहे. मग आता पूर्वार्ध बघा, पूर्वार्ध म्हणजे गोष्टीचा सुरुवातीचा भाग, तो व्यवस्थित वाचायचा आहे, कारण तो वाचल्याशिवाय पुढं काय घडेल किंवा काय घडणार हे आपण ठरवू शकत नाही किंवा त्याची कल्पना करू शकत नाही, बरोबर आहे. सुरुवातीचा भाग वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येणार आहे की पुढं काय घडू शकतं ते. मग पूर्वार्ध गोष्टीचे अनेक या ठिकाणी शेवट असू शकतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे शेवट करू शकतो ना, बरोबर आहे, ते लक्षात घ्या. पूर्वार्ध लक्षात घेऊनच सोबत असलेला काय करायचं, आपल्याला शेवट लिहायचा आहे, ठीक आहे. आता पूर्वार्ध आणि शेवट जो आहे तो
तो एकमेकांना साजेसच असलं पाहिजे. नाही तर उगाच आपलं लिहायचं म्हणून लिहून चालणार नाही. शेवट काही पण असून चालणार नाही. पूर्वार्ध काय आहे त्याच्या अनुषंगानं शेवट असणं गरजेचं आहे. संपूर्ण कथा, पूर्वार्ध आणि शेवट सलग असले पाहिजेत. कळते तुम्हाला? उत्तर लिहिताना कथेचा पूर्वार्ध पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे बोर्डामध्ये तुम्हाला जेव्हा पूर्वार्ध एक 4 ओळींचा दिला असेल, ठीक आहे, तर बऱ्याच जण मुलांच्या मनामध्ये मग शंका निर्माण होते, प्रश्न निर्माण होतो की मग हा पूर्वार्ध लिहायचा का? मग पूर्वार्ध लिहून आम्ही गोष्टीला सुरुवात करू शकतो का? तर मुलांना पूर्वार्ध लिहिण्याची आवश्यकता नाही. पूर्वार्ध वाचून तुम्ही तुमच्या मनामध्ये जिथून कल्पना सुचते, म्हणजे जी कल्पना सुचते तिथून तुम्ही सुरू करू शकताय. ठीक आहे. कंटिन्युटी फक्त पाहिजे, तर सलगता तेवढी पाहिजे. ठीक आहे. नंतर बघा, आता अपूर्ण कथेचा काय म्हणलेलं आहे? पूर्वार्ध लिहून कथालेखन. म्हणजे आता उत्तरार्ध दिलाय, कथेचा शेवट दिलाय. बरोबर आहे. बघा बरं, उत्तरार्ध म्हणजे कथेचा शेवट दिलाय, मग तो लक्षात घ्यायचा आणि मग पूर्वार्ध लिहायचा. म्हणजे सुरुवात आता करायची पहिल्या परिच्छेदापासून. मग पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एकमेकांना इथेही साजेसच असलं पाहिजे, सलग असलं पाहिजे. उत्तर लिहिताना कथेचा पूर्वार्ध पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. इथे लक्षात, उत्तर लिहिताना कथेचा पूर्वार्ध पुन्हा लिहिण्याची आवश्यकता कथेचा उत्तरार्ध पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. इथं मुलांना उत्तरार्ध पाहिजे. काय पाहिजे? आता तुम्ही उत्तर इथं काय दिलेलं आपल्याला? उत्तरार्ध दिलेला आहे. बरोबर आहे. मग उत्तरार्ध दिलेला आहे, तो वाचायचा आहे आणि कथेची सुरुवात मग करायची. शेवट दिलाय ना कथेचा, मग तो लक्षात घेऊन काय बरं सुरुवात असू शकते? हिथंही तुमचं वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाची सुरुवात असणार आहे, वेगवेगळीच असणार आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी उत्तर लिहिताना सगळं तुम्ही लिहिलं, मग शेवट लिहिला पाहिजे का? तर नाही. कथेचा उत्तरार्ध परत लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे पूर्वार्ध जर दिला असेल आणि उत्तरार्ध लिहायचं असेल तर पूर्वार्ध लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि दुसरं, उत्तरार्ध दिला असेल आणि तुम्हाला पूर्वार्ध लिहायचं असेल तर उत्तरार्ध लिहिण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. पुढे आता बघा उदाहरण. तर हे 4 प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. 4 नाही 5 प्रकार आपल्याला, की कशा पद्धतीनं कुठली कृती तुम्हाला बोर्डाला विचारू शकतात आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तो म्हणजे जो काही विषय दिला असेल तो कशा पद्धतीने लिहायचा हे लक्षात आलेलं असणार आहे. आता उदाहरणं बघा. इथे एक उदाहरण घेतलेलं आहे. मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. काय बघितलेलं आपण म्हणजे हा प्रकार लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे असतात? तर आधी मुद्दे नीट वाचायचे. एक गुणी मुलगा, बिघडलेल्या मुलाची संगत, अभ्यासावर परिणाम, वडिलांचा ओरडा, आंब्याची पेटी, सगळे आंबे सडणे आणि शेवटी बोध. बघा बरं, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे मुलांनो? बघा, मुद्दे वाचले, लक्षात येते आपल्याला की एक चांगला मुलगा आहे, पण तो बिघडलेल्या मुलांच्या संगतीत आल्यामुळे तोही बिघडला. साहजिकच आहे. अभ्यास आधी करायचा, आता मात्र संगत वाईट लागल्यामुळं बघा बरं परिणाम झाला की नाही अभ्यासावरती. मग आई वडील ओरडणार. बरोबर आहे. मग त्यांनी वडिलांनी एक उदाहरण त्याच्यासमोर ठेवलं आणि त्या उदाहरणाच्या आधारे त्या मुलाला ते पटवून दिलं. काय पटवून दिलं, कसं दिलं हे आपण सांगूयातच तुम्हाला. पण इथं काय करायचं, पहिल्यांदा व्यवस्थित मुद्दे वाचले. बरोबर आहे. वाचून घेतल्यानंतर पहिला मुद्दा दुसऱ्याशी, दुसरा मुद्दा तिसऱ्याशी कशा पद्धतीनं या ठिकाणी आता एकमेकांमध्ये गुंफत म्हणजे आपण गुंफवायचा आणि ती कथा लिहायची. तर बघा आपण कशी सुरुवात करू शकतो त्या ठिकाणी आपल्यावरती अवलंबून आहे की काय करतात. इथे एक गुणी मुलगा आहे, तर आपण त्याला नाव देऊ शकतोय, कारण पात्रांना नाव देणं आवश्यक आहे. बरोबर आहे. रामू नावाचा एक मुलगा अतिशय गुणी, पहिल्यापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार. आता मी अगदी थोडक्यामध्येच तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही व्यवस्थित ती नंतर कथा तुमच्या पद्धतीने लिहायची आहे. ठीक आहे. अतिशय गुणी मुलगा, बघा पहिल्यापासूनच तो अतिशय अभ्यासामध्ये हुशार, प्रामाणिक, ठीक आहे, कष्टाळू. परंतु बघा त्याचा अभ्यासामध्ये पहिला नंबर, कायम वर्गामध्ये पहिला नंबर, परंतु त्याला काही दिवसात म्हणजे कालांतराने वर्गामध्ये काही मुलांनी काय करायला लागलेले, त्याच्याशी मैत्री केली आणि मग बिघडलेल्या मुलांची संगत किंवा बिघडलेल्या मुलांसोबत त्याची मैत्री झाल्यामुळे साहजिकच आहे त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ लागला. कारण ती बिघडलेली मुलं म्हणजे काय, अभ्यास न करणारी, फक्त मौज मजा, या ठिकाणी खेळणं मौज मजा असेल याच्यामध्येच रमणारी. अभ्यास म्हणजे त्यांना कंटाळा. हा मात्र अभ्यासू, पण आपणच एकटा अभ्यास करतोय, ही मात्र निवांत खेळतायत, जगतायत.
मग आपण सुद्धा त्यांच्या पद्धतीनं राहूयात असं येणारच ना मनामध्ये, कारण जशी मैत्री तशा पद्धतीनं मनामध्ये विचार येऊ शकतात, बरोबर आहे. म्हणून तशा पद्धतीने त्याच्या मनात विचार येतात, मग अभ्यासावर त्याचा परिणाम होतो, मार्क कमी पडायला लागतात. आणि ज्यावेळेला हे बाबांना समजतं तेव्हा बाबा खूप रागवतात त्याला, रामूला खूप ओरडतात. मग रामूला वाईट वाटतं, ठीक आहे, कारण तो मुळात म्हणजे पहिल्यापासूनच हुशार असतो, पण हे संगत लागल्यामुळेच तो काय झालेला आहे, बिघडलेला आहे. मग आता बाबांनी ठरवलं की त्याला फार पण ओरडायचं नाही आहे, त्याला काय करायचं, उदाहरणाच्या आधारे पटवून देऊयात. म्हणून त्यांनी एक आंब्याची पेटी घरामध्ये आणली, रामूला दाखवली की बघ हे सगळे आंबे कसे छान आहेत व्यवस्थित. रामू पण पाहतो सगळे आंबे पेटीमध्ये, आणि पेटीमध्ये बघितल्यानंतर आता त्यालाही वाटतं पिकल्यानंतर आपल्या छानपैकी काय होईल, खायला मिळणार. पण बाबा काय करतात, तेवढ्यात एक नासका आंबा त्या पेटीमध्ये ठेवतात. तर रामू म्हणतो हा नासका आंबा कशाला ठेवताय बघा. तर बाबा म्हणतात असू दे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि नंतर काही दिवसांनी परत काय करतात बाबा, ती पेटी उघडतात. पेटी उघडल्यानंतर काय दिसतं रामूला, अरे वास खूप घाणेरडायला लागलाय बाबा, म्हणजे बाबांना म्हणतो ना तो. तर बाबा म्हणतात काय दिसते तुला इथं. तर रामू म्हणतो एक तर घाण वास येतो, जवळपास सगळेच आंबे बाबा खराब झालेले दिसत आहेत. मला तुम्ही सुरुवातीला दाखवले तेव्हा सगळे आंबे छान होते, पण तो नासका आंबा तुम्ही टाकलात ना त्यामुळे तो खराब झाले, म्हणजे सगळे आंबे खराब झालेले दिसत आहेत. बाबा म्हटला हेच, आंबे सगळे चांगले होते, पण एकच नासका आंबा टाकल्यामुळे, ते एका नासक्या आंब्यामुळे काय झालेलं आहे, सगळे आंबे खराब झालेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे एक नासका आंबा सगळ्या चांगल्या लोकांना, म्हणजे किंवा एक म्हणजे वाईट विचारांचा व्यक्ती अनेक चांगल्या व्यक्तींना बिघडवू शकतो, बरोबर आहे. मग इथं मात्र मग रामूला कळालं की आपणच सुधारलं पाहिजे, आपण त्यांच्यात जाऊन बिघडून चालणार नाही. मग हे त्यांनी त्याला काय केलेलं आहे, बाबांनी उदाहरणाच्या आधारे पटवून दिलं आहे, ठीक आहे. मग एक गुणी मुलगा तुम्ही जरी कथेला शीर्षक दिलं तरी चालू शकते, येते लक्षात. मग इथं बघा बरं, किंवा या ठिकाणी चांगल्या व्यक्तीशीच मैत्री करावी, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे संतांची वाक्य किंवा संतांची वचनं हे सांगितलं ना की सुसंगत नेहमी असावी, चांगली संगत नेहमी असावी. मग ते तुम्ही लिहू शकता शीर्षक, बरोबर आहे. इथं योग्य शीर्षक द्यायचं आहे, शीर्षकाच्या आधारे, म्हणजे सगळं लिहिल्यानंतर मग शीर्षक दिलं वरती, पण हेडलाईनला शीर्षक द्यायचं. एक वेळ सोडून तुम्ही लिहायला सुरुवात करायची, मग नंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला आपोआप शीर्षक सुचत जातं, ठीक आहे. ते सुचलेलं शीर्षक लिहायचं हेडलाईनला, आणि मग कथेचा जो बोध काय मिळाला की बाबा कधीही वाईट व्यक्तीशी किंवा वाईट लोकांशी संगत करू नये, नेहमी सज्जनांशीच संगत करावी, येते लक्षात. अशा पद्धतीनं बोध या कथेच्या आधारे मिळतो. हे शेवटी तुम्ही लिहू शकता तात्पर्य म्हणून, ठीक आहे. नंतर बघा बरं मुलांनो, आता खाली कथेचे शीर्षक दिलं आहे, त्यावरून कथा लिहायचे. काय दिलंय, शीर्षक अति तेथे माती, एवढंच दिलंय फक्त. आपण काय म्हणलेले, शीर्षकाच्या आधारे मुद्दे, म्हणजे कथालेखन करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत तेही मुद्दे मी सांगितलेले आहेत, बरोबर आहे. वहीमध्ये तुम्ही लिहिले जर असतील मगाशी व्हिडिओ पॉज करून, तर आता तुमच्यासमोर लक्षात येणार आहे की कुठल्या मुद्द्यांच्या आधारे म्हणजे ही कथा लिहायची. कथेचं शीर्षक जे आहे त्यातला मतितार्थ आधी जाणून, काय बरं अर्थ आहे या वाक्यात, म्हणजे या शीर्षकाचा, अति तेथे माती. अर्थ कळला तरच तुम्हाला ती कथा लिहिता येणार आहे. जास्त जर आपण करायला गेलो तर त्याची मातीच होणार आहे. उदाहरण बघा, म्हणजे इथं पण मी थोडक्यातच सांगणार आहे, कथा तुम्ही ती व्यवस्थित मग लिहायची आहे. अति तेथे माती असे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहेत, बरोबर आहे. बघा एक राजा असतो, तो राजा म्हटलं की श्रीमंत असणार, संपत्ती त्याच्याकडे भरपूर असणार, बरोबर आहे. तरीसुद्धा त्याला संपत्तीची भरपूर हाव असते. भरपूर संपत्ती मिळावी म्हणून त्यानं तपश्चर्या केली, देवाला प्रसन्न करून घेतलं. बघा देव त्याला म्हणतो काही वर माग, तर राजा वर मागतो की मी ज्या ज्या गोष्टींना हात लावेन ती गोष्ट सोन्याची झाली पाहिजे. तर परमेश्वर देव तथास्तु म्हणतो आणि निघून जातो, अदृश्य होतो. मग राजाला बघायचं असतं ना की आपण म्हटल्याप्रमाणे, म्हणजे परमेश्वराने तथास्तु म्हटल्यानंतर जो वर मिळालाय तो होतोय का, तशा पद्धतीनं घडतंय का. म्हणून तो पुढं जातो, खांबाला हात लावतो, खांब सोन्याचा होतो. मग त्याला खूपच आनंद होतो. बघा मग तो पुढं जातो, आपल्या महालात येतो. मग महालाला बेडला हात लावतो, बघा पलंगाला हात लावतो, पलंग सोन्याचं होतं. म्हणजे तो ज्या ज्या गोष्टींना, टेबलाला हात लावतो, बघा तोही काय होतं, टेबल सोन्याचा होतोय. ज्या ज्या गोष्टीला हात लावतो सोन्याचा होतोय, तो आनंदित झालेला असतो खूपच. बघा पण आता त्याला एवढं सगळं करून भूक लागलेली असते, म्हणून तो या ठिकाणी जेवण मागवतो. मग काय, दासी ज्या असतात त्या ताटामध्ये जेवण घेऊन येतात.
पण त्याच्या एवढं मात्र लक्षात येतं की आता आपण हात जर लावला या अन्नाला तर ते सोन्याचं होईल आता, पण तो हात लावतो, झालं, तेही सोन्याचं होतं. म्हणजे त्याच्या पोटामध्ये मग काहीच जात नाही. मग तो भुकेलेला असतोय, खूप भूक तर लागलेली असते, आता खायचं काय, कारण ज्याला हात लावते सोन्याचं. तेवढ्यात त्या राजाची येते मुलगी पळत पळत. आता मात्र त्याला भीती वाटायला लागते. का तर त्याला एक अंदाज आलेला असतो की आपण ज्याला हात लावते सोन्याचं. आता आपल्या जर कन्येने आपल्याला मिठी मारली, आपल्याजवळ जर आपली कन्या आली तर ती सोन्याची होणार ना. मग त्याला भीती वाटायला लागते. ती धावत तर येत असते. बरं, तिला थांबवावं म्हणेपर्यंत ती गळ्यात येऊन पडते बाबांच्या. झालं, ती सोन्याची होऊन बसते. मग आता ती सोन्याची झाल्यानंतर मात्र राजाला अश्रू आवरत नाहीत. राजा रडू लागतो. त्याला त्याच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागतो. म्हणून तो पुन्हा तपश्चर्या करतो देवाला. या ठिकाणी पुन्हा म्हणजे परमेश्वर येतो आणि म्हणजे परमेश्वर प्रसन्न होतो. मग आता परमेश्वर म्हणतो, सांग काय पाहिजे. तर देव म्हणजे राजा म्हणतो, या ठिकाणी मला काहीच नको, मला फक्त माझी मुलगी पहिली जशी होती तशी दे. परमेश्वर पुन्हा तथास्तु म्हणतो. मग त्या ठिकाणी सगळं काही पूर्ववत होतं. मग मात्र राजाला लक्षात येतं, अति तेथे माती. म्हणजे खूप हाव केल्यानंतर काय होतंय, मातीच होणार आहे. बरोबर आहे. मग इथं तुम्ही असं पण लिहू शकता, किंवा सोन्याची कोंबडी. म्हणजे सोन्याची कोंबडी म्हणजे काय, सोन्याचे अंड देणारी कोंबडी. इथं पण ती कथा कदाचित तुम्हाला माहिती असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कथा आहेत अति तेथे मातीवरती. बरोबर आहे. तर तुम्ही हे शीर्षक जे आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही लिहून काढायचं आहे मुलांनो, कळते. आणि अशाच पद्धतीने आणखीन काही शीर्षकं मिळवायची आहेत किंवा कथाचा विषय मिळवायचा आहे आणि तुम्ही कथांचा सराव करायचा आहे. ठीक आहे. मग आता इथं दिलेल्या कथेची सुरुवात वाचा आणि त्याच्या आधारे पुढील कथा पूर्ण करा. आता आपला पुढचा प्रकार आहे ना हा. काय सांगितलेलं आहे, कथेची सुरुवात म्हणजे पूर्वार्ध दिलेली आहे. पूर्वार्ध दिलेला आहे आणि कथेचा आपल्याला काय करायचं आहे, उत्तरार्ध लिहायचा आहे. ठीक आहे. काय दिलं बघा, आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार म्हणून मी आणि माझी धाकटी बहीण सानिका खूप खुश होतो. मग अशा पद्धतीनं सुरुवात दिलेली असते, पूर्वार्ध दिलेला असतो. तो वाचून तुम्ही लक्षात घ्यायचंय काय दिलेलं आहे बाबा याच्यामध्ये, काय पुढं घडेल. ठीक आहे. त्याला कारणही तसेच होते. का बरं सानिका आणि मी खुश होतो, तर बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचं कबूल केलं होतं ना. मग 10 मे ते 15 मे अशी आमची ट्रिपची तारीख सुद्धा ठरली. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. बघा वैभव दादा, कॅमेरा बरोबर घ्यायचा का. सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. सानिकाने प्रश्न केला, वैभव दादा कॅमेरा पण घ्यायचा बरोबर, म्हणजे घ्यायचा का. अगं हो घेऊयात ना. मी पुन्हा तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणं, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती बघा आंतरजालावरून मिळवणं, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आणखीन काय माहिती मिळवता येते का ते मिळवणं. आमचा उत्साह नुसता ओसांडून वाहत होता. बघता बघता 10 मेची पहाट उजाडली. 10 मेची पहाट उजाडली. मग आई, बाबा, मी, बघा सानिका सगळेजण तयार झालो. आवराआवरी झाली आणि सगळे निघणार एवढ्या दारावरची बेल वाजली. आणि काय बरं घडलं असेल, इथं प्रत्येक जण वेगवेगळा विचार करणार आहे. बरोबर आहे, कारण प्रत्येकाला वेगवेगळं सुचणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं सुरुवात आहे. काय दिलेलं आहे की बाबा इथं मी म्हणजे एक छान म्हणजे मुलगा आहे की त्याच्या बाबांनी ठरवलेलं असते ट्रिपला जायचं. सुट्टी लागल्यानंतर तो आणि त्याची बहीण मग खुशी आनंदित असतात. बरोबर आहे. मग सगळ्यांच्या आवरावर होते. पण तेवढ्या निघणार तेवढ्या दारावरची बेल वाजल्यावर काय बरं मनात येणार, अरे कोण आलं असेल बरं आता. आपलं तर सगळं आवरावरी करून निघण्याच्या तयारीत आहे. होतंच ना आपण थोडंसं असं ह्या ठिकाणी असा विचार करतोय. बरोबर. बघूयात आता प्रत्येकाचा वेगवेगळा इथं शेवट असणार आहे. इथं फक्त नमुना दाखल मी एक सांगते. बघा दारावरची बेल वाजली, आम्ही चरकलो. बघा इथनं उत्तराला सुरुवात, म्हणजे जो पूर्वार्ध दिलेला आहे तो लिहायचा नाही आहे परीक्षेमध्ये. येते लक्षात. इथून सुरुवात करायची, उत्तरार्धच लिहायचं आहे. एवढ्या पहाटे कोण बरं आलं असेल. बघा पेपरवाला, दूधवाला, साऱ्यांनाच 5 दिवस सुट्टी सांगितली होती. मग आता कोण बरं आलं असेल. बाबांनी दार उघडले तर आमच्याकडे घरकाम करणाऱ्या मंदा मावशी व त्यांची 10 वर्षांची लेक सुमी दारात उभी. घामाने डबडबलेल्या मंदा मावशी भीतीने थरथरत होत्या. आता मंदा मावशी आपल्या लेकीला घेऊन उभ्या होत्या.
एवढ्या पहाटे म्हणजे आल्या सकाळच्या म्हटल्यानंतर साहजिकच त्या टेन्शनमध्ये असणार आहेत. मग त्यांना घाम आलेलाच होता मुळातच. मग घामाने डबडबलेल्या त्या बघा या ठिकाणी भीतीने थरथरत होत्या. मग या ठिकाणी मी दरवाजा उघडून त्वरित त्यांना आत घेतले. सुमी भेदरलेली दिसत होती बघा. मग मी धावत स्वयंपाकघरात जाऊन या ठिकाणी त्या दोघींसाठी पाणी आणले. पाणी पिल्यावर मंदा मावशी थोड्या शांत झाल्या. आई त्यांच्याजवळ गेली व म्हणाली, मावशी काय बरं झाले, नीट सांगा भाऊ. आता मात्र त्यांचे हुंदके देऊन त्या रडू लागल्या, म्हणजे रडायला लागल्या. टेन्शन आलं होतं, काही ना काहीतरी घडलेलं असणार आहे म्हणून तर त्या मदतीसाठी आल्या असणार ना. मग असं विचारलं, त्या रडू लागल्या. मग त्या म्हणत होत्या, माझ्या मोठ्या लेकीला नमिताला खूपच ताप आला आहे, हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार आहे. ती आता तिथंच म्हणजे हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं आहे तिला, आम्ही नेलं आहे, पण ते आता तिथंच आहे. पण खूप बघा चाचण्या कराव्या लागणार आहेत. माझ्याकडे मला आता समजतच नाही आहे. नमिता तर बोलूही शकत नाही आहे, तिला एवढा ताप आहे. बघा म्हणजे घटना कशी आहे, इकडे तर हे ट्रिपचं सगळं डोक्यामध्ये होतं. पण घटना अशी होती की आता बाबांना सुद्धा चिंता, आईला सुद्धा चिंता पडली, काय करायला पाहिजे. साहजिकच आहे त्यांनी म्हणजे या ठिकाणी म्हणजे मावशीला मदत केली. आणि म्हणजे इथं बघा मदत केल्यानंतर त्या ठिकाणी नमिता बरी पण झाली. त्यांचा फोन पण आला, म्हणजे तुम्ही हे वाचून घ्या, डायरेक्ट मी शेवट सांगते, ठीक आहे. आणि मग त्यांचा फोन आला की तुमच्यामुळे आमची नमिता वाचली. पण बघा आता या ठिकाणी सगळं व्यवस्थित झालं, पण आता तर सहल आमची हुकलीच होती ना. म्हणून मी आणि सानिका आपल्या बॅगा घेऊन त्यातील कपडे पुन्हा काढून ठेवण्यासाठी वळलो. पण तेवढ्यात बाबांचा आनंदी स्वर कानावर पडला, बच्चे कंपनी ही बघा आज रात्रीच्या बसची महाबळेश्वरची तिकीट आहे. म्हणजे दिवस सगळा त्या म्हणजे कामामध्ये गेला बघा, हॉस्पिटलमध्ये गेला, ठीक आहे, त्या चिंतेमध्ये गेला. पण बरी झाल्यानंतर, नमिता बरी झाल्यावर बरं वाटलं सगळ्यांना. पण बाबांच्या मनात होतं ना, आपल्या मुलांना आपण सांगितलेलं आहे ट्रिपला जायचे, आनंदी मुलं झाली होती, परंतु आपल्याला आता काहीच म्हणत नाही आहेत. मग बाबा हे काही विसरलेले नाही आहेत. मग त्यांनी शेवटी महाबळेश्वरची तिकीट आणली आहेत आणि आपण आता सहलीला चाललो आहोत. चला तयार व्हा, लवकर जेवावे लागेल ना आपल्याला, आता संध्याकाळचं जायचं म्हटल्यावर. मग त्यावेळेस एवढा आनंद झाला की आम्ही दोघेही धावत जाऊन आईबाबांना बिलगलो. आमच्यासाठी तो आनंदाचा अवर्णनीय सोहळाच होता जणू बघा. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर आता कथेला शीर्षक दिलं पाहिजे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने शीर्षक देणार आहे. तर इथं बघा शीर्षक अनोखी सहल किंवा अविस्मरणीय सहल असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे मुलांनो, तर लक्षात आलेलं असणार आहे तुम्हाला. या ठिकाणी आपण काय काय बघितलेले आहेत, किती प्रकार कथा लेखनाचे बघितलेले आहेत. ठीक आहे, कथा लेखनासाठी सगळ्यात महत्त्वाचं वाचाल तर वाचाल मुलांनो. तुम्ही जेवढं वाचन कराल, जेवढं वाचन केल्यानंतर जेवढे विषय घेऊन जेवढे तुम्ही हाताखालून घालवाल तेवढं तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, कथा लिहिता येणार आहे. तर मुलांनो बघा, आत्तापर्यंत आपण बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन हा भाग बघितलेला आहे, बरोबर आहे. ह्या तिन्ही भागांचा तुम्ही चांगला सराव करायचा आहे. 5-5 विषय घेऊन तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचे आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने ते लेखन करायचं आहे. कथेसाठी सुद्धा एक 4-5 विषय घेऊन वेगवेगळ्या कथा म्हणजे विषयांवरती कथा तुम्ही लिहायची. कधी शीर्षक वेगळं घ्या, कधी मुद्दे वेगळे घ्या. मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिका पहा, म्हणजे आपल्या ज्या आहेत त्या, ठीक आहे. त्यातले कथा लेखनाचे विषय बघा, बातमी लेखनाचे, जाहिरात लेखनाचे बघा, ते लिहिण्याचा सराव करा. ठीक आहे मुलांनो, तर तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे की आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, वाचायचं आहे, सराव करायचा आहे, लिखाण करायचं आहे भरपूर. ठीक आहे, तर तो भाग तुम्हाला व्यवस्थित समजलेला असणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.